इंधन टंचाई असताना समुद्रात बोटीवर इंधनाचा साठा आढळलाय। रत्नागिरीच्या कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। कस्टम खात्याने पकडलेल्या बोटीचं नाव शहाणा असल्याची माहिती आहे। जयगडच्या समुद्रात इंधन साठा आढळणाऱ्या मच्छीमारी बोटीची झाडाझडती सुद्धा घेण्यात आली। मच्छीमारी बोटीवर अवैधरित्या इंधनाचा साठा केला जात असल्याचा संशय आला। मच्छीमारी हंगाम संपत आला असताना बोटीवर एवढा साठा कशासाठी? कस्टम विभागाकडून इंधनाचा साठा सापडलेली बोट चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे। सापडलेल्या बोटीवर इंधनाचे 30हून अधिक बॅरल। मच्छीमारी बोट गुहागर पडवे इथली असल्याचा संशय आहे। बोटीवरील 5 जण सध्या चौकशीसाठी ताब्यात आहेत। एकीकडे इंधन टंचाई होत असताना दुसरीकडे मात्र समुद्रामध्ये लाखोंचा इंधन साठा हा सापडलेला आहे। रत्नागिरीच्या कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। कस्टम विभागाने पकडलेल्या बोटीचे नाव हे शहाणा आहे। जयगडच्या समुद्रात इंधन साठा आढळणाऱ्या या मच्छीमार बोटीची झाडाझडती केल्यानंतर हा साठा आढळला गेला। मच्छीमारी बोटीवर अवैधरित्या या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याचा संशय देखील कस्टम विभागाला होता आणि त्यानंतर हे धाडसत्र या ठिकाणी केले गेले। मच्छीमारी हंगाम संपत असताना या बोटीवर एवढा हा जो साठा आहे इंधन साठा हा कशासाठी हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। कस्टम विभागाकडून इंधनाचा हा साठा सापडलेली बोट आता चौकशीसाठी ताब्यात घेतली गेलेली आहे। सापडलेल्या बोटीवर इंधनाचे जवळपास 30हून अधिक बॅरल हे होते आणि मच्छीमारी बोट ही गुहागर इथली असल्याचा देखील संशय हा व्यक्त केला जातोय। बोटीवरील 5 जणांना हे आता चौकशीसाठी ताब्यात घेतले गेलेले आहे। सर्व जणांना चौकशीसाठी रत्नागिरीमध्ये आणल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकीकडे कुठेतरी इंधन साठा याचा तुटवडा भासतोय, पण अशातच रत्नागिरीमध्ये समुद्रामध्ये एवढ्या लाखोंचा हा इंधन साठा कस्टम विभागाने जप्त केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कस्टम विभाग यापुढे कशी कारवाई करेल हे देखील पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।